नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आत्ताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये. मित्रांनो, सध्याच्या काळामध्ये UPI पेमेंटशिवाय आपलं पानही हलणार नाही अशी परिस्थिती आहे. भाजीच्या जुडीपासून सॅटेलाईट डिशपर्यंत सर्व गोष्टींचे व्यवहार आता ऑनलाईन झालेले आहेत. अनेकदा विक्रेताच म्हणतो की रोख नको, ऑनलाईन भरा. भारतामध्ये दररोज कोट्यवधी UPI व्यवहार होत असतात. बाजारामध्ये सध्या अनेक प्लॅटफॉर्म्स UPIद्वारे ऑनलाईन पेमेंटची सुविधा देत आहेत. त्यातही पेटीएम, गुगल पे आणि फोनपे हे UPI पेमेंट ॲप्स सर्वाधिक वापरले जातात. या सर्व कंपन्या UPI व्यवहारांसाठी कुठलंही शुल्क आकारत नाहीत आणि तुमचे व्यवहार विनामूल्य होतात. परंतु आता ही मोफत सेवा लवकरच बंद होणार असून यासाठी शुल्क हे आकारलं जाऊ शकतं. एका कंपनीने तर शुल्क आकारण्यास सुरुवात देखील केली आहे. UPIद्वारे मोबाईल रिचार्ज करण्यासाठी या कंपन्या आधीच वेगवेगळ्या नावाने शुल्क आकारत आहेत. मात्र आता ही वसुली केवळ मोबाईल रिचार्ज पुरतीच मर्यादित राहिलेली नाही. गुगल पेनं याची सुरुवात केली आहे. इकॉनॉमिक टाइम्सनं दिलेल्या वृत्तानुसार गुगल पेनं वीज बिल भरण्यासाठी सुविधा शुल्काच्या नावावरती ग्राहकांकडनं ₹15 घेतलेत. रिपोर्टनुसार युजरनं क्रेडिट कार्डच्या मदतीनं गुगल पेद्वारे वीज बिल भरलं होतं. त्यानंतर डेबिट आणि क्रेडिट कार्ड ट्रान्झॅक्शनसाठी प्रोसेसिंग फी या नावाखाली गुगल पेनं ग्राहकांकडनं वसुली चालू केली. विशेष म्हणजे त्यामध्ये GST देखील समाविष्ट आहे. UPIचा वापर फक्त दुकानांमध्ये खरेदीसाठीच नाही तर इतर अनेक सेवांसाठी देखील केला जातो. आजच्या काळामध्ये लोक पेट्रोल, डिझेल, मोबाईल रिचार्ज, DTH रिचार्ज, विविध प्रकारचे बिल पेमेंट्स, रेल्वे फ्लाईट तिकीट, चित्रपटाची तिकीटं, फास्टॅग, गॅस बुकिंग, मनी ट्रान्सफर, मेट्रो कार्ड रिचार्ज, विमा प्रीमियम इत्यादींसाठी UPI वापरत आहेत. तर मित्रांनो, अशा पद्धतीनं आता भविष्यामध्ये जर यावरती सरकारनं काही पावलं उचलली नाहीत तर लवकरच या कंपन्या ग्राहकांकडनं पैसे वसूल करायला सुरुवात करतील. तर मित्रांनो, यावरती आपलं मत काय हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.